आता म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीतरी प्रॉब्लेम आहे बाबा, तर त्याच व्यक्तीसाठी काउन्सिलिंग असू शकतं असं समजलं जातं किंवा एक अशी विचारधारणा आहे. घटस्फोटाचे मुद्दे जर तुम्ही म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत. म्हणजे मी सुद्धा आता मी जरी काउन्सिलिंग करते तरी काय पद्धतीने कुठला मुद्दा येईल, ह्यांचा इश्यू होईल, अगदीच 8 दिवसात होईल का 15 दिवसात होईल, म्हणजे अशी परिस्थिती आज आहे. कशामुळे होतो हे खरं कारण आज पुढे येत नाही. म्हणजे दुर्दैव आहे त्या पालकांचं की आम्ही तुमच्यासाठी काय काय केलं हे सांगायची वेळ येते आज. कसं असतं, लग्नापर्यंत आता ज्या वेळेला आपलं लग्न होत नाही तोपर्यंत महिलांच्या किंवा स्त्रियांच्या समस्या काय आहेत हे जास्त करून मुलगी या अवस्थेत असताना आपल्याला माहित नसतं. 8 दिवसावर वटपौर्णिमा असली की त्याच्या आधीच बायका नटून थटून रील वगैरे तयार करतात की वटपौर्णिमे दिवशी तो टाकायचा आहे. बरोबर. तर म्हणजे आधीच सगळे सण साजरे होत आहेत त्या रीलसाठी. बरोबर. नमस्कार, माझं नाव रामेश्वरी आहेर. युवांगणमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. तर आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे, खरं तर त्यांची काय ओळख करून देऊ हे मला खरं तर समजत नव्हतं, कारण की त्या एकाच वेळी इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि मुळात यशस्वीरित्या कार्यरत आहेत. त्या एक उत्तम लेखिका आहेत, कवयित्री आहेत. त्यांनी अनेक विषयांवर आतापर्यंत व्याख्यानं दिलेली आहेत. त्याचबरोबर त्या काउन्सिलरसुद्धा आहेत. चला तर मग मंडळी, स्वागत करूया ॲडव्होकेट शैलजा मोळक यांचं. मॅम, तुमचं युवांगणमध्ये खूप स्वागत. कशा आहात तुम्ही? धन्यवाद, मस्त. ओके. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर तुम्ही इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहात, तर तुम्हाला लेखिका किंवा तुम्ही कवयित्री म्हणून काम करताय, काउन्सिलर म्हणून काम करताय, तर तुम्हाला तुमच्यातलं काय सगळ्यात आधी सापडलं किंवा हेच आपल्याला करिअर म्हणून क्षेत्र निवडायचंय हे तुम्ही कधी ठरवलं? काय सांगाल? मी म्हणजे इयत्ता 7वीला असताना म्हणजे पहिला निबंध लिहिला, आई थोर तुझे उपकार. अच्छा. आणि त्याला मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. ओके. त्याच्यामुळं मला लिखाणाचं अंग आहे असं माझे वडील म्हणायचे. माझे वडील शिक्षक होते आणि पत्रकार होते. अच्छा. आणि त्यामुळं त्यांनी सतत वाचा, सतत काहीतरी लिहा असं मला सतत सांगत गेले. अगदी लहानपणी म्हणजे ग्रंथालयात वगैरे तिथं घेऊन जाणं. आळंदीसारख्या ठिकाणी सुद्धा एक लायब्ररी होती आणि तिथं ते घेऊन जायचे आणि भरपूर वाचलेलं आहे लहानपणापासून. अच्छा. त्यामुळे वाचनाने एक लिखाणाचं अंग डेव्हलप झालं. तसं म्हणजे शाळेत तुम्ही एकदम स्कॉलर स्टुडंट होत्या? तर स्कॉलर नव्हते, पण लेखन वाचनाची आवड होती लहानपणापासून. म्हणजे तुमच्या लेखनामध्ये म्हणजे कोणाचा जास्त प्रभाव आहे? कशा टाईपचं मुख्यतः तुम्हाला आवडतं लिखाण करायला? माझा आजचा विचार तर माझा अभ्यासाचा विषय म्हणजे तरुणाई, महिला, हे 2 विषय मुख्य आहेत. आणि लग्न हा माझा आणखीन एक अभ्यासाचा विषय, म्हणजे माझ्या लग्नापासूनचा म्हटलं तरी चालेल अभ्यासाचा विषय. आणि त्यामुळं मी जास्त त्या विषयावर खूप लिहिलंय. मी लग्न विषयावर माझे साधारण म्हणजे शेकडो लेख झालेले आहेत. आणि त्याच्यातूनच एक पुस्तक सुद्धा मी केलेलं आहे, लग्न एक सप्तसूर असं. म्हणजे तर ते तरुणाईच्या दृष्टीनेच केलेलं आहे किंवा पालकांच्या दृष्टीने. काही म्हणजे हाच विषय निवडण्यामागे काही एक असं विशेष कारण आहे? हो, म्हटलं तर कारण आहे. म्हणजे ह्या पुस्तकाची प्रेरणा माझी बहीण आहे. अच्छा. म्हणजे तिच्या लग्नाच्या वेळेला जे काही अडचणी आल्या, अनंत अडचणी वेगवेगळ्या पद्धतीने, मग ते पत्रिकेपासून ते ठरण्यापर्यंतच्या ज्या काही प्रक्रिया असतात, तर त्या मला जाणवत गेल्या. आणि त्याच्यातून मी साधारण हे पुस्तकाचं एक आपण जे म्हणतो ना की मुद्दे लिहिणं, तर हे साधारण 2-4 दिवसामध्ये मी त्या अनुभवातून ते लिहिलं. आणि त्याच्यानंतर त्याचं संस्करण केलं 1997 साली. तेव्हापासून लिखाणामध्ये, तेव्हापासून लग्न हा अभ्यासाचा विषय. आता कसं नवनवीन तरुण सुद्धा लेखनाकडे वळण्यासाठी बघतात, तर त्यांच्यासाठी एक टिप्स काय द्याल तुम्ही? कसं आहे, माझ्याकडे अनेक मुलं मुली पण येतात आणि अनेक आमच्या महिला पण विचारतात की ताई तुम्ही इतकं लिहिता, छान लिहिता, साधं सोपं सरळ, आम्हाला कसं लिहिता येईल किंवा कसं लिहायचं, लेखनाची सुरुवात कशी करायची, हा पहिला प्रश्न असतो सगळ्यांचा. तर त्याला सुरुवात असं काही नाहीये मी सांगते, कारण लेखनाला विषयाचं बंधन नाही. कारण माझी जी पहिली सुरुवात झाली ती त्यावेळेला म्हणजे सोशल मीडिया नव्हता. बरोबर. आणि पेपर होते, तर पेपरमध्ये वाचकांचं पत्रव्यवहार हे एक सदर असायचं आणि आजही आहे.
मग ते प्रत्येक पेपरला वडील बातमीदार असल्यामुळे ते म्हणायचे लिही, कुठल्याही विषयावर मी काही चर्चा केली एखाद्या विषयावर तर मला म्हणायचे 4-10 वाक्यात लिही, आपण ते पेपरला पाठवू. आणि त्यावेळेला पोस्टाने पाठवायला लागायचं आणि ते आम्ही पाठवायचो आणि पाठवलं की ते छापून यायचं. बरोबर. म्हणजे अशी माझी जर आता आकडा सांगायचा म्हणाल तर सुमारे 150 ते 200 वाचकांची पत्र त्यावेळेची आहेत. म्हणजे साधारण ते मला वाटतं मी 2000 पर्यंत लिहिलं असेल, 2002-2004 पर्यंत. त्याच्यानंतर मग पुस्तकं सुरू झाली असं. बरोबर. तर हा लेखनाचा विषय झाला, मग तुम्ही काउन्सिलिंग ह्या क्षेत्राकडे कशा वळाल्या? आता जसं की मी सांगितलं की बहीण हा माझा लग्नाची पुस्तकाची प्रेरणा, आणि त्याच्यामुळं मग असं लक्षात येत गेलं की आपल्या एकूण समाजामध्ये लग्न ठरण्यापासूनच्या होईपर्यंतच्या प्रक्रिया जे काही आहेत त्याच्यामध्ये अडचणी खूप आहेत. आणि मग त्या अडचणी काय काय आहेत, अगदी, आणि मग प्रश्न काय काय आहेत, असा मी विचार करत गेले आणि बऱ्याच जणांशी बोलत गेले. आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की म्हणजे आपण काहीतरी चांगलं सांगतोय. म्हणजे त्यावेळेला मी काउन्सिलिंगचे कोर्सेस केलेले नव्हते, पण LLB झालेलं होतं आणि त्याच्यामुळं अनेक अनुभव होते, म्हणजे सामाजिक अनुभव. मी वास्तविक प्रॅक्टिस केली नाहीये, परंतु सामाजिक अनुभव खूप होते. आणि त्या अनुभवातून मला कोणीतरी असे सल्ले विचारायचे किंवा नात्या गोत्यात लग्न ठरवताना माझा आणि माझ्या नवऱ्याचा सहभाग असायचा. आणि त्याच्यामुळं मग मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये आपण डीप स्टडी करायला पाहिजे. आणि म्हणून मी काउन्सिलिंगकडे वळले. म्हणजे प्री मॅरेज, पोस्ट मॅरेज आणि फॅमिली काउन्सिलिंग हे 2 कोर्सेस मी केले. आणि त्याच्यानंतर मग अगदी कायदेशीररित्या मी त्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मग काउन्सिलिंगला सुरुवात केली. आता तुम्ही जसं म्हणाला की तुम्हाला अनुभव यामध्ये आले, तर एखादा काही किस्सा असा सांगू शकता का? काउन्सिलिंग मध्ये असं आहे की दोन्ही जर पार्टीज आल्या तरच काहीतरी पॉझिटिव्ह निघतं. बरोबर. बऱ्याच वेळेला एक पार्टी आली तर पॉझिटिव्ह निघण्याची शक्यता कमी असते. ओके. तर मॅम, आपल्या समाजात आजही काउन्सिलिंग ह्या गोष्टीकडे थोडंसं वेगळ्या दृष्टीनं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीतरी प्रॉब्लेम आहे बाबा, तर त्याच व्यक्तीसाठी काउन्सिलिंग असू शकतं असं समजलं जातं, किंवा एक अशी विचारधारणा आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचं काय मत बघितलं जाते? आहे, अजूनही तशी विचारधारणा आहे. आणि मुळात मी प्री मॅरेज काउन्सिलिंग बद्दल सांगेल, कारण प्री मॅरेज काउन्सिलिंग हा कन्सेप्टच आजही समाजामध्ये तसा रुजत नाही. कारण पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग येतं तर ते प्रॉब्लेम घेऊन येतं. अगदी अगदी. पण प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये ऍक्च्युली खूप चांगले विषय चर्चेले जातात. आणि हेच म्हणजे तरुण मुला मुलींना पण नाही पटत आणि त्यांच्या पालकांना पण नाही पटत. म्हणजे जनरली आजही लग्न ठरवताना बाह्य एक स्वरूप पाहून, म्हणजे दिसायला कसं आहे, फार तर पत्रिका जुळतीये आणि मग घराचं बॅकग्राऊंड, शिक्षण, नोकरी, व्यवसाय जे काय आहे, ह्या बाह्य गोष्टी झाल्या. तर ह्या बाह्य गोष्टी म्हणजे हा एक बायोडाटा आपण जो तयार करतो. आज समजा अनेक आता आपलं चॅनल ऐकत असतील लग्नाळू मुलं मुली, तर ते एक बायोडाटा पालक तयार करून घेतात त्यांच्याकडून. ते लग्नाचं वय झालं की मग जन्म, उंची, रंग, रूप, शिक्षण आणि मामाचं गाव, आणखीन काय नातेसंबंध आणि कसं हवं अपेक्षा, हा एक बायोडाटा झाला. पण प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये आम्ही सांगतो की तुमचा मॅरिटल बायोडाटा बनवला पाहिजे. तर मॅरिटल बायोडाटामध्ये जवळजवळ म्हणजे 40-50 प्रश्न येतात. बरं. म्हणजे मी जाणीवपूर्वक नाव पण घेईन की पुण्यामध्ये 7 विवाह मंडळ होतं. आज ते थोडंसं कमी, म्हणजे त्यांचे ते भागवत म्हणून होते, ते गेले, त्यामुळे आता कोण चालवतं की नाही मला माहित नाही. परंतु त्या विवाह मंडळाचा फॉर्म मी आणला होता जाणीवपूर्वक. कशासाठी की माझ्याकडे जे येणारे लोक आहेत, कारण मी काही वर्ष, म्हणजे आता थोडं हळूहळू बंद करते, की शुभारंभ वधूवर सूचक मंडळ सुद्धा मी फक्त मराठा समाजासाठी मी चालवलं. आणि त्या लोकांना सांगण्यासाठी सुद्धा की मॅरिटल बायोडाटा म्हणजे काय असतं. बरोबर. कारण माझं कसं होतं की विवाह नोंदणी करायला आल्यानंतर, म्हणजे माझ्याकडे नोंदणी करा नाही तर नाही करा, पण त्यांचं प्रबोधन करायचं तासभर, हा माझा उद्देश असायचा. की तुम्ही तुमचं मानसिकता बदल झाले पाहिजेत तुमचे लग्न ठरवताना, की ह्या उद्देशाने मी खरं तर खूप जवळजवळ 20 वर्ष मी काम केलं. परंतु म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं नाव पासून ते तुमच्या आवडीनिवडी, म्हणजे अगदी तुम्ही शाकाहारी मांसाहारी आहात का, तुम्ही आस्तिक नास्तिक आहात का, कारण आजचे जे प्रश्न आहेत, अगदी, तर हे पूर्वीचा आमचा काळ गेला.
आम्ही समजा काही आमची मानसिकता त्यावेळेच्या ह्याची की फॉलो ऑन करणारी होती की आईने सांगितले, सासूनी सांगितले म्हणून करा. पण आज तुमच्या तरुणाईची मानसिकता अशी नाहीये फॉलो ऑन करणारी. ते त्यांची स्वतंत्र मतं आहेत. आणि मग ती मतं आपली एकमेकांची जुळतायत का? म्हणजे अगदी चहा कॉफी आवडते का इथपासून ते रस्त्यावर खाणं आवडतं का नाही इथपर्यंतचे होतात. किंवा अगदी म्हणजे सिगरेट ओढली तर चालेल का, किंवा दारू थोडं ड्रिंक केलं तर चालेल असं म्हणणाऱ्या पण आज मुली आहेत. पण आमचा काळ असा होता की नाही, मी शाकाहारी आहे, मला शाकाहारीच पाहिजे, करेक्ट, मी करणार नाही आणि खाणार नाही. म्हणजे हल्ली कोणत्याही छोट्याशा गोष्टीवर खरं तर भांडणं होतात. आणि मुद्दे, घटस्फोटाचे मुद्दे जर तुम्ही म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत. म्हणजे मी सुद्धा आता मी जरी काउन्सिलिंग करते तरी काय पद्धतीने कुठला मुद्दा येईल, ह्यांचा इश्यू होईल, 8 दिवसात होईल का 15 दिवसात होईल, म्हणजे अशी परिस्थिती आज आहे. आणि ह्याला जोडून एक मी विचारेल की हल्ली आता डिवोर्सचा तुम्ही विषय जसा काढला की सोशल मीडियावर काय सुरू आहे ह्याला बघून खरं तर काही गोष्टी फॉलो केल्या जातात, किंवा हल्ली तर डिवोर्स सुद्धा एक वेगळाच ट्रेंड सुरू झालाय, आपण ह्या गोष्टी बघतो. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कशामुळे होतो हे खरं कारण आज पुढे येत नाही. आणि बऱ्याच वेळेला म्हणजे पहिलं काहीतरी अफेअर किंवा म्हणजे सेक्शुअल रिलेशन नीट न होणं किंवा नसणं हे खरं तर डिवोर्सचं कारण असतं. कारण तुम्ही जर अगदी म्हटला तर ह्या विषयावर जनरली आजही समाजामध्ये बोललं जात नाही. म्हणजे तर त्याच्यामुळं म्हणजे तो विषय खरं तर लग्नाचा बेस म्हणतो आपण, जो पाया, तोच मुळात सेक्स आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे की न बोलणं, पारदर्शकता नसणं. म्हणजे मग प्री मॅरेज मध्ये आम्ही काय सांगतो की ती जी मगाशी तुम्ही कन्सेप्ट म्हणालात बायोडाटा, मॅरिटल बायोडाटा, ते थोडंसं एकदा सोप्या भाषेत सांगा ना. तर त्याच्यामध्ये आपला आपण तयार करायचा असतो तो, म्हणजे जो बायोडाटा असतो लग्नाचा तो जनरली पालक तयार करतात, पत्रिका त्याच्यात काय असेल ते. पण मॅरिटल बायोडाटा हा तरुणींनी तयार करायचा आहे. म्हणजे की मला काय आवडतं, माझी अपेक्षा काय आहे माझ्या जोडीदाराची, म्हणजे त्यांनी मग ड्रिंक केलं तर चालेल का, सिगरेट ओढली तर चालेल का, म्हणजे त्याला एकत्र कुटुंबात राहायचंय की नाही, म्हणजे हे मुलांनी पण की मुलीला एकत्र कुटुंबात राहायचंय की नाही, हे सुद्धा प्रश्न आहेत. त्याच्यामुळं हा जो म्हणतो तो मॅरिटल बायोडाटा की आपल्याला एकत्र राहायचंय उद्यापासून समजा, तर मग आपण कशा पद्धतीने एकत्र राहायला पाहिजे, म्हणजे आपल्या आवडीनिवडी काय आहेत किंवा सगळे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आपल्या स्वप्नातलं जे आपण म्हणतो, स्वप्नातला राजकुमार आणि स्वप्नातली राजकुमारी कोणालाच मिळत नसते, तिथं आपल्याला तडजोडच करावी लागते. पण त्या तडजोडी आपण कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर करू शकतो हे आपलं आपण ठरवायचंय. कारण आज जर बघितलं तर समजा सगळ्यांचेच पालक म्हणजे आज मोस्टली मुलांवर सोडतात. आज मी पाहिलं की बाबा तुम्हाला पसंत असेल, तुला आयुष्य काढायचंय असं आई वडील आपल्याला सांगतात. पूर्वी आमचा काळ तसा नव्हता, परंतु आज 40-50 वर्षांनी काळ बदललेला आहे. म्हणून जे काय होईल त्याला परिणामांना जबाबदार आता मी असणार आहे, हे प्रत्येक मुलांनी आणि मुलींनी लक्षात घ्यायला पाहिजे. आता जसं तुम्ही उल्लेख केला की तुमच्या वेळची त्यावेळेचा काळच वेगळा होता आणि आता सुद्धा, म्हणजे एक तर ह्यामध्ये असं झालं की हल्ली नात्यांकडे बघणं सुद्धा एक वेगळाच दृष्टिकोन झालाय तरुणाईचा. तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये जी तफावत आहे ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नात्यांचा विषय तर खूप मोठा आहे, आपण किती करू शकतो. परंतु आज म्हणजे तू, मी आणि माझं एक मूल किंवा 2 मुलं हे चौकोनी कुटुंब हे तरुणाईला अपेक्षित आहे. म्हणजे मुलगा हवा असतो पण मुलाचे म्हणजे मुलींनाच आता मी म्हणेन की मुलगा पाहिजे, चांगला पाहिजे, सगळं पाहिजे. मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्यात, त्यामुळे लग्नाची वय वाढलीत आणि लग्न ठरण्यातले कालावधी आहे तो सुद्धा खूप वाढलाय. बरोबर. म्हणजे तर त्याच्यामुळं पण एक प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे आई वडिलांचं कर्तव्यच आहे असं एक समजण्याची मानसिकता आज मुला-मुलींची होत चालली आहे. म्हणजे आई वडिलांनी आपल्यासाठी, आता कितीतरी पालक पण माझ्याकडे येतात की मी असं पाहते की म्हणजे दुर्दैव आहे त्या पालकांचं की आम्ही तुमच्यासाठी काय काय केलं हे सांगायची वेळ येते. हे सांगायची गरज नाहीये वास्तविक, हे तरुणाईनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे सगळ्या तरुणाईला मी अजिबात नावं ठेवणार नाहीये,
कारण अनेक मुलं मुली चांगला विचार करतात. म्हणजे तुमच्या चॅनलसाठी मी 1-2 जोडपी सुद्धा अशी देईन की खूप चांगला संसार त्यांचा चालू आहे आणि तरुण मुलं इतका चांगला विचार करू शकतात. मला त्यांचं कौतुक वाटतं. म्हणजे अशांचं मी ॲप्रिसिएशन करते नेहमी. नात्यांचं म्हणाल तर खूप व्यावहारिकता आली आहे खूप. म्हणजे जास्त आजकाल म्हणजे कोणी गेलं तर म्हणजे असं खूप रडलं सुद्धा जात नाही हे मी पाहते. इट्स ओके. खरी गोष्ट आहे. ऍक्सिडेंट झाला तरी भावनाहीन माणसं झालेली आहेत आज. तर याच्यामध्ये जास्त काय म्हणू शकतो आपण की जास्त महिला आहेत का पुरुषांची संख्या जास्त आहे यामध्ये, काय सांगाल? नाही, आता तुमच्या अनुभवावरून. नाही, महिलांची संख्या नाहीये जास्ती. कारण कसं आहे की शेवटी कसं आहे की महिलांनी काही नाही केलं थोडं, म्हणजे फक्त फोनवर जरी बोलली किंवा एखादा माणूस बाहेर आपल्याला भेटला आणि त्याच्याबरोबर कुठेतरी चहा प्यायली तरी तिच्याकडं एक वेगळ्या दृष्टिकोनाने पाहिलं जातं. ही सामाजिक स्थिती आहे. आणि पुरुषांनी मात्र 4 जणींबरोबर चहाला गेला तरी त्यांनी काही बिघडत नाहीये. पण मी एकटी जर 4 पुरुषांबरोबर दिसले तर माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आज चांगला नाहीये अजूनही समाजाचा. तर हे आहे. पण शेवटी कसं आहे की कशाने काय होतं, कोणाचा पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे कसा आहे, बरोबर, आणि कोण आपला कसा पद्धतीने वापर करून घेतला जातो, तर हे मुलींनी आज स्वतः लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच. आता तुम्ही महिलांकडे या विषयावर आपण आलोय, तर तुम्ही एक स्त्री विषयक अभ्यासक सुद्धा आहात. तर यामध्ये एकतर सर्वात पहिलं तुम्हाला हाच विषय निवडावासा का वाटला हे जाणून घ्यायला आवडेल. हो, माझा म्हणजे आवडीचा विषय ऍक्च्युली 1997 साली मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून स्त्री अभ्यास केंद्र जे आहे तर त्याच्यामध्ये मी स्त्री समस्या विषयक अभ्यासक्रम अभ्यासला. कसं असतं, लग्नापर्यंत आता ज्या वेळेला आपलं लग्न होत नाही तोपर्यंत महिलांच्या किंवा स्त्रियांच्या समस्या काय आहेत हे जास्त करून मुलगी या अवस्थेत असताना आपल्याला माहित नसतं. परंतु लग्नानंतर ते कळतं सगळं की ऍक्च्युली कशी बंधनं आहेत किंवा काय पद्धतीने आपल्याला घरात राहायला लागणार आहे किंवा माझ्या आजूबाजूच्या महिलांना कोणाकोणाला कसा कसा त्रास आहे किंवा कोणाचे कसे प्रश्न आहेत, बरोबर, कोणाची मनं काय आहेत. आणि आज इतकी त्यामध्ये तफावत, ट्रिमेंडस चेंज झालेला आहे. समाज मन पण बदललंय, मानसिकता पण बदलली. ही चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मग मला तेव्हा नाही मिळालं म्हणून मी माझ्या सुनेला आता बोलणं हे चूक आहे. म्हणजे ही मानसिकता पण सासवांनी पण ठेवली पाहिजे, म्हणजे मग प्रश्न थोडेसे फॅमिली प्रश्न कमी होतात. नक्कीच. तर स्त्री विषय ह्याच संबंधित मी एक प्रश्न विचारेल असा की आजही काही भागात असं समजलं जातं की स्त्रीने थोडंसं सहन करावं. ही अनेक घराघरामध्ये अनेक लोकांमध्ये अजूनही हीच विचारधारणा आहे किंवा हाच दृष्टिकोन आहे. तर याबद्दल तुम्ही एक स्त्री अभ्यासक म्हणून काय सांगाल? वास्तविक आता जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 1975ला साजरं केलं आपण पहिल्यांदा. म्हणजे त्यावेळेला मी 10 वर्षांची होते. म्हणजे मला काही कळत नव्हतं, पण वडील सांगायचे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आहे किंवा काय युनोनी जाहीर केलंय वगैरे वगैरे सांगायचं, ते गोष्टी माझ्या कानावर पडायच्या. आणि आज जर आपण पाहिलं तर आज ह्या वर्षी 2025ला आपण 50 वर्ष साजरी करतोय. म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला वर्षाची 50वी आज आलेली आहे. परंतु जर आपण थोडंसं मागं जाऊन विचार केला तर नेमकं आंतरराष्ट्रीय महिला वर्ष का साजरं केलं गेलं किंवा त्याची निर्मिती का झाली किंवा आजपर्यंत 50 वर्षामध्ये स्त्रियांची प्रगती तशा अर्थाने किती झाली आहे. म्हणजे आज सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या महिला टॉप 1ला पण गेलेल्या आहेत, त्यात काही वाद नाही राहिलेला. पण शिक्षणामुळं साक्षर होऊन त्यांचे मानसिकता बदल किती झालेत हा जर विचार केला तर तिथं आपण आजही आपल्या भारतातल्या महिला हे आपण मागास समजल्या जातो. कारण शैक्षणिक सुधारणा खूप झाली, तुमचं जसं राहणीमान बदललं ते चेंज झाला, पण तुमचा मानसिकता बदल किती झालेला आहे. म्हणजे जे आजही स्त्रीची शत्रू म्हणलं जातं किंवा जे आता स्त्री चळवळीमध्ये आम्ही भगिनीभाव हा शब्द कायम वापरतो की भगिनीभाव निर्माण व्हावा या पद्धतीने, तर त्या पद्धतीने किती किती होतंय आजूबाजूला आपण जर बघितलं तर अनेक महिलांचं खच्चीकरण ह्या महिलाच करतायत आजही.
कारण अनेक कौटुंबिक जरी बाबी आपण बघितल्या तर कौटुंबिक प्रश्न असतील किंवा कुटुंबातले धार्मिक काही रूढी परंपरा कर्मकांड पाळणं असेल तर याच्यामध्ये स्त्रियाच अग्रेसर आहेत. याच्यामध्ये पुरुष कोणी सहभागी नसतात किंवा पुरुष कोणी म्हणत नाहीत की आता काल महाशिवरात्र झाली मग महाशिवरात्रीचा उपवास करा असं पुरुष नाही सांगत आहे. पुरुषाला ठेवायचा नसेल तर बाई म्हणते असं कसं ठेवला पाहिजे उपवास. तर म्हणजे हे जे आहे ना की आता आम्ही त्याच्यावर खूप काम करतोय किंवा करावं लागतंय की जुनाट रूढी परंपरा कर्मकांड बदलणं ही काळाची गरज आहे. म्हणजे की ह्याच्यामध्ये ते गुंतवणूक जी आहे ना ती आज खूप आहे. म्हणजे आता त्याच्यात किती वेळ जातो का करायला पाहिजे प्रश्न का पडत नाही चिकित्सा हा खूप वेगळा मुद्दा आहे. पण जनरली आई किंवा सासू हे सांगितलं जातं की आपण हे केलं पाहिजे आपण हे पाळलं पाहिजे. म्हणजे पण आता सगळं कसं झालंय त्याचे इव्हेंट झालेत. म्हणजे त्याच्यातलं पावित्र्य संपलेलं आहे असं माझं मत आहे. तर इव्हेंट झालेत सगळे की केलं पाहिजे. म्हणजे आज तुमच्या त्या मोबाईलच्या रीलमुळं सगळे इव्हेंट आपल्याला दिसतात की 8 दिवसावर वटपौर्णिमा असली की त्याच्या आधीच बायका नटून थटून रील वगैरे तयार करतात की वटपौर्णिमे दिवशी तो टाकायचा आहे. बरोबर. तर म्हणजे आधीच सगळे सण साजरे होत आहेत त्या रीलसाठी. बरोबर. याचं खूप वाईट वाटतं खरं तर. तर ह्या बदलासाठी काय करणं अपेक्षित आहे तर तुम्ही एक अभ्यासक म्हणून काय एक मार्गदर्शन कराल? ऍक्च्युली वाचन हा सगळ्यात चांगला उपाय आहे आणि ते वाचलं पाहिजे. पण आजची पिढी वाचत नाहीये. खूप अनुभव घेतलेत वाचनाचे. मी वाचन संस्कृतीसाठी गेले जवळजवळ 40 वर्ष मी काम करतेय. म्हणजे ऍक्च्युली हातात पुस्तक घेऊन वाचण्यातला जो आनंद आहे तर तो आजची पिढी घेत नाहीये. वाचल्याशिवाय आपल्याला विचार नाही कळणार. आणि शक्यतो संत आणि महापुरुष यांचे विचार थोडे तरी समजून घेतले पाहिजेत. जर आपल्याला वाचायला वेळ नसेल तर मग आता युट्यूबवर अनेक आपल्याला भाषणं अनेकांची ऐकायला मिळतात ती ऐकायला पाहिजेत. चांगलं ऐकलं चांगलं वाचलं तर तुमचे विचार आज चांगले होऊ शकतात. मॅम तुमचं शिवस्पर्श शैक्षणिक दत्तक योजना अंतर्गत तुम्ही काम करताय तर ह्याबद्दल थोडंसं सविस्तर माहिती द्या ना. वास्तविक शिवस्फूर्ती प्रतिष्ठान हे आमचं NGO आहे आणि ह्या माध्यमातूनच अनेक उपक्रम चालतात. त्यापैकी एक शिवस्पर्श शैक्षणिक दत्तक योजना. तर ही 2006ला म्हणजे माझ्या शेजारीच एक इस्त्रीवाले राहत होते परीट समाजाचे. तर त्या बाई माझ्याजवळ नेहमी गप्पा मारायला यायच्या किंवा बसायच्या. काही तिथं बसून पुस्तकं वाचायच्या आणि असं करता करता त्यांचं मला घरचं सगळं कळालं की त्यांची मुलं हुशार आहेत आणि त्यांना शिकवायची खूप इच्छा आहे. आणि त्यांची मुलगी त्यावेळेला 6वीला होती आणि त्यांची एवढी परिस्थिती नव्हती. तर मी म्हणलं की चला म्हणजे मी त्या मुलीचं फीला मदत करते 6वीला असताना. माझ्या डोक्यात त्यावेळेला दत्तक योजना हा कन्सेप्ट नव्हताच. आणि मग माझ्या एक लायब्ररीच्या एक मेंबर होत्या आणि त्या म्हणल्या की ओ मॅडम अहो किती चांगलं काम आहे आणि तुमचा तर एवढा परिचय आहे वगैरे तर तुम्ही एका मुलीला दिलं तर आणखीन एक मुलगी बघा तर मी देते तिला. अरे वा. आणि त्या बाईंनी मला लगेच 2000 रुपये दिले. 2000 रुपये दिले की आणखीन एक मुलगी तुम्ही दत्तक घ्या. आणि दत्तक हा शब्द त्या बाईंनी वापरला होता. आणखीन एक मुलगी तुम्ही दत्तक घ्या आणि आपण असं करूयात. आणि असं तिने 2000 रुपये दिले. मग मी आपल्या साध्या पेपरवर एक नोटीस तयार केली आणि त्याच्यावर लिहिलं असं की आम्ही एका मुलीला असं 3000 रुपये दिलेले आहेत आणि अजून आम्हाला काही मुलीच म्हटलं मी त्यावेळेस की मुली दत्तक घ्यायच्या आहेत आणि म्हणून आपण आर्थिक मदत करावी ऐच्छिक. असं एक नोटीस लिहिली फक्त आणि माझ्या ते टेबलवर ठेवली लायब्ररीच्या. आणि ठेवल्यानंतर मग कोणीतरी 500 दिले कोणी 100 दिले कोणी 200 दिले आणि असे पैसे जमा झाले. मला आनंद वाटला. अरे आपण जर लोकांशी बोललो तर लोक चांगले मदत करायला तयार आहेत. शिवस्पर्श शैक्षणिक दत्तक योजना असं आम्ही नाव दिलं त्याला. ज्याची जशी इच्छा असेल बरोबर तशी. त्याच्यात सक्ती नाही. काही जणांनी यावर्षी दिले पुढच्या वर्षी ते गळतात दुसरे कोणीतरी भेटतात. अशी ही योजना. म्हणजे 1 लाख मला इथं बसल्या जागी जमा होतात. मी कुठेही जात नाही कोणालाही शब्द टाकत नाही की अमुक एक द्याच म्हणून. खरं अशी गोष्ट आहे. म्हणजे मला आनंद या गोष्टीचा आहे की आणि माझीच प्रेरणा घेऊन माझी एक मैत्रीण आहे कर्जतचीच स्वाती पाटील म्हणून. तिचं मुद्दाम नाव घेईन मी की तिचा माहेरचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा आणि त्याच्यावर तिने 2 वर्षापूर्वी हे आव्हान टाकलं की असं असं आपण करूयात आणि शाळेतल्या मुलांना हे करूयात. तर तिला असा आनंद झाला की तिच्या आठवड्यात 25,000 तिच्याकडे जमा झाले. अरे वा क्या बात आहे.
मग ते होऊ शकतं. नक्कीच नक्कीच. म्हणजे हे कुणीही करू शकतं. क्या बात आहे, खूप छान. मॅम, खरं तर आपला हा जो पॉडकास्ट आहे, आजचं जे शूट आहे ते विशेष महिला दिनानिमित्त आपण शूट करतोय. तर जर तुम्हाला एक संधी मिळाली तर महिलांसाठी तुम्ही कोणता बदल करू इच्छिता, किंवा महिला दिनानिमित्त तुम्ही महिलांना एक काय संदेश देऊ इच्छिता, काय सांगाल? तर महिला दिन म्हणजे आता मी महिला दिन कसा साजरा करते हे पण मी 1 मिनिटात सांगू इच्छिते. की गेले 2018 पासून म्हणजे आमच्या इथे आम्ही महिला दिन साजरा करतो. शिवस्फूर्ती प्रतिष्ठान आणि वारसा सोशल फाउंडेशन असं एक माझी मैत्रीण प्राची आहे, तर आम्ही दोघींनी मिळून हा महिला दिन सुरू केलाय. याच्यामध्ये आम्ही 8 कर्तृत्ववान महिलांचे सत्कार घेतो दरवर्षी. आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या, म्हणजे अगदी एखादी उद्योग व्यवसाय करणारी आहे, बचत गटातली बाई, तिचा सुद्धा आम्ही सन्मान केलेला आहे. किंवा संघर्षातून पुढे आलेली किंवा एकल पालक असणाऱ्या महिलेचा सत्कार. तर मग अशा महिलांचे आम्ही सत्कार करतो. आणि त्याच वेळेला आम्ही जे बचत गटाच्या महिला आहेत तर त्यांना त्यांच्या मालाला मार्केटिंग मिळावं म्हणून आम्ही एक अर्धा दिवस त्यांचे बचत गटाचे स्टॉल सुद्धा लावतो. अरे वा. की म्हणजे मग येणाऱ्या बायका त्यांचं सगळं प्रॉडक्ट सुद्धा घेऊन जातात, म्हणजे त्यांनाही एक मदत होती. अशा पद्धतीने करते. आणि जेणेकरून महिलांना मी सतत सांगते की तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. आणि जी काहीतरी करणारी महिला आहे ना, तर तिला शैलजा मोळकचा कायम सपोर्ट असतो. हे आता सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे काहीही करू देत, तुम्ही रिकामं नाही राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही वेळ काढला पाहिजे, तुमच्या स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. बरोबर. म्हणजे अगदी म्हणजे मला सांगायला आनंद होतो की माझ्या बचत गटातल्या बायकांनी पुणे पाहिलेलं नव्हतं, पण मी 1 वर्ष त्यांना पुणे दर्शनची ट्रिप केली. क्या बात आहे. एक बस ठरवून. म्हणजे शनिवारवाडा, लाल महाल, चतुर्शृंगी हे ऐकून माहिती होतं, बरोबर, पाहिलं कधीच नव्हतं. तर हे मी महिलांना दाखवलं. त्या दिवशी महिला आनंदून गेल्या की पाहिलं म्हणून. म्हणजे आणि वर्षाला एक ट्रिप आम्ही अरेंज करतो की महिलांनी घराबाहेर पडलं पाहिजे. ट्रिप अरेंज करून त्यांना जो आनंद आहे तो आपण दिला पाहिजे. आणि याच माध्यमातून म्हणजे आम्ही एक जिजाऊ कट्टा सुरू केलाय. तर जिजाऊ कट्ट्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही म्हणजे या आणि मोकळं व्हा असा कन्सेप्ट खरं तर आहे. कारण आता 1-2 महिला माझ्याकडे काउन्सिलिंगलाच येतात, त्यामुळं त्या स्वतःही त्यांनी त्या दिवशी आल्या ज्या वेळेला कट्ट्याला, तेव्हा सांगितलं की नाही का आम्ही डिप्रेशनमध्ये मी होते, आणि इंजिनियर आहे ती बाई, डिप्रेशनमध्ये होती आणि मॅडमकडे बोलून खूप चांगलं वाटलं वगैरे वगैरे. तर मग ते आज महिलांना गरज आहे की बोलायला सुद्धा कोणी नाहीये. आणि त्यामुळं आजची घरातली जी आपली मुलं आहेत, समजा माझीच मुलं आहेत, तर ती त्यांच्या व्यापात आहेत. प्रत्येकाचं एक वेगळं विश्व आपण 18व्या वर्षानंतर सुरू होतं. मग त्यावेळेला जे 40 नंतरच्या महिलांचे खूप प्रश्न येतात. आणि मग माझ्या डोक्यात असं आलं की एखादा वक्ता बोलवून त्यांना आरोग्यविषयक द्या, शैक्षणिक द्या किंवा कौटुंबिक द्या, काहीतरी भाषण द्या, यापेक्षा खरं त्यांनीच बोलायचंय. क्या बात आहे. अतिशय. अशा आमच्या 100 महिलांचा ग्रुप झालेला आहे आता. वा वा. आणि त्यामुळं 100 महिलाच बोलणार आहेत. 121 दुसरी कोणी बोलायला तिथं कधी येणार नाही. किमान 1 ते 1.5 वर्ष असं मी ठरवलंय. याच्यासाठी काही म्हणजे कोणत्या एरियामध्ये आहे असं काही आहे? माझ्याकडे आता सध्या पुणे शहरातल्या आणि पिंपरी चिंचवडच्या महिला आल्यात. उलट मी त्यांना असं सांगितलंय की तुम्हाला खूप लांब पडेल, तर तुम्ही आता आलात तर आनंद आहे मला, परंतु तुम्ही तुमच्या भागात सुरू करा, तुमच्या 5-10 महिला सुरू करा, मला तिथं बोलवा, मी येते. त्यांना आपण कन्सेप्ट सांगू, त्यांना आवडेल. नक्कीच. खरंच खूप छान कन्सेप्ट आहे आणि तर ह्याची खूप गरज आहे. खरंय. आणि म्हणून मग ते हा कन्सेप्टच मुळात म्हणजे आपणच बोलायचंय. म्हणजे मला पण एक कॉन्फिडन्स येणार आहे. हे प्रत्येक महिलेला जाणवलं आणि त्यामुळं तिथं ती महिला जॉईन झाली. आणि ह्याच्यामध्ये अगदी सांगायचं वयोगट म्हटलं तर एक आमच्यात सगळ्यात लहान आहे, ती साधारण 25-28ची आहे मुलगी, मीनाक्षी म्हणून. तिच्यापासून ते 75 पर्यंतच्या महिला माझ्या त्या ग्रुपमध्ये आहेत. क्या बात आहे. म्हणजे आम्हाला पण तो फायदा मिळेल असं मी सांगितलं की तुमचे अनुभव पण आम्हाला ऐकायला मिळतील. किंवा 75च्या बाईनी जर तिचा प्रश्न सांगितला, तिच्या कुटुंबाचा, किंवा ती ज्या गावात राहत होती किंवा तिचं शिक्षण झालं, तर तो काळ पण आपल्याला कळेल. खरं. आणि मग
जो आज तुझ्यासारख्या म्हणजे 30शीतल्या किंवा 25शीतल्या मुलीला जे प्रश्न पडतात त्याची उत्तर आपसूक मिळत जातील. हा माझा उद्देश आहे. अतिशय भारी. खूप कमाल खरं तरी संकल्पना आहे आणि ही सगळीकडेच प्रचलित झाली पाहिजे हे मी या चॅनलच्या माध्यमातूनच सगळ्यांना सांगेल. आणि जाता जाता थँक्यू सो मच मॅडम की तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा. हो, धन्यवाद. आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि ह्या युवांगणमध्ये म्हणजे जे माझे विचार प्रसारित करण्याची संधी मला मिळाली तर याचाही मला खूप आनंद आहे. कारण आज आपल्या सगळ्या समाजापर्यंत चांगले विचार पोहोचणेच जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.